सोलापूर शहरात आपल्यावर करणी केली म्हणून त्यावर तोड काढण्यासाठी भंडारा उधळताना मंगळवारी रात्री बेदम मारहाण झालेल्या इसमाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला। दशरथ मोक्षिद शेंडगे वय 40 राहणार भारतरत्न नगर इंद्रानगर सोलापूर असे मृत इसमाचे नाव आहे। त्यांना मंगळवारी रात्री मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती। मृत दशरथ शेंडगे यांच्या पत्नी नेहा यांनी घरासमोर मारहाण केल्यामुळे पती दशरथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत म्हणाल्या, घरासमोरील जगदीश भद्रे व शंभू भद्रे हे माझ्या पतीवर करणी करतात, यामुळे ते शांत व्हावेत यासाठी दशरथ यांनी भद्रे यांच्या घरावर देवाचा भंडारा उधळत होते। तेव्हा भद्रे यांनी चोर चोर म्हणत त्यांना मारहाण करण्यास पाठलाग करत त्यांना गंभीर मारहाण केली। त्यानंतर त्यांना जंगलामध्ये नेऊन तिथेही त्यांच्या छातीवर मारहाण करून जिल्हा क्रीडा संकुल येथे टाकून दिले। ही घटना मंगळवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली। तेव्हापासून ते आजारी होते। ते घराच्या बाहेर पडण्यासही खूप भीत होते। मंगळवारी सकाळी त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। नेहा दशरथ शेंडगे। काय झालं होतं? मंगळवारी माझ्या नवऱ्याला पौर्णिमे दिवशी रात्री किती वाजता उठले होते अंदाजे आम्हाला माहीत नाही। मी झोपले होते, सगळे झोपलेले होते। ते व्हिडिओमध्ये आहे। माझा नवरा म्हणजे खूप करणी करतात त्यांनी माझ्या नवऱ्यावर, ते जगदीश भद्रे शंभू भद्रे त्यांनी म्हणजे त्यांनी शांत व्हावं म्हणून त्यांनी माझा नवरा देवाचा भंडारा त्यांच्या घरावर उधळत होता। त्यांनी चोर चोर म्हणून माझ्या नवऱ्याला मारायला पळा लागलेत बघा। कधी झाली होती घटना? मंगळवारी। त्यानंतर काय झालं? त्यानंतर तिथं 112 वरती बी कॉल केलेत मग तिथं पोलीस आले, काय माहिती ते आम्हाला माहित नाही तेवढं। पण पोलीस तर घ्यावं ना मग तेव्हा तक्रार। माझ्या नवऱ्याचं तक्रार सुद्धा घेतले नाही। तेव्हा पण तक्रार नाही घेतले वाटतं। आता FIR त्यांच्या विरुद्ध दाखल म्हणताना आता पोलीस नाही घेईना त्यांनी। आज काय झालंय? आज सकाळी खूप त्रास व्हालता त्यांना, कशासाठी? तेच मारलेल्याचं छाती दुखत होतं, धाप येत होतं। दवाखाने येऊसपर्यंतच गेलंय म्हणून सांगितलं त्यांनी। अच्छा, मारहाण कोणी केली, काय नाव वगैरे तुम्हाला काय सांगितलं? जगदीश भद्रे, शरण भद्रे, शंभू भद्रे आणि इतर मुलं होते। तुमचं आणि तुमच्या पतीचं काय बोलणं वगैरे झालं होतं? काय कुठं घेऊन गेले होते, काय घेऊन गेले? जंगलमध्ये घेऊन गेले ते मग। हां कुठल्या तेवढं जंगलमध्ये म्हटले, जंगलमध्ये मारूनच स्टेडियमपाशी नेऊन टाकलेत मग। हां मग कोणतरी तिथं सांगायला लागले ते, तिथं पोलीस आलते म्हण, सोडवायला बी आलते म्हण लोक। हां पोलीस पण घेतले नाही सर। अच्छा, का आता काय मागणी असणार आहे आपली? आता माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे बघा। तोपर्यंत माझ्या नवऱ्याच बॉडी मी घेऊन सुद्धा जाणार नाही। ओके.